नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे सागर आता खूपच जास्त चिडलेला असतो. तेव्हा मुक्ता त्याची समजूत काढत असते. मुक्ता म्हणते, सागर तुम्ही शांत व्हा. आपण हे सगळं आदित्यसाठी करतोय. कारण आदित्यला या घरामध्ये आपल्याला कम्फर्टेबल करायचं आहे. त्याचा विश्वास बसला पाहिजे आपल्यावरती की हे त्याचेच मम्मी पप्पा आहेत, हे त्याचंच घर आहे आणि ही सगळी माणसं त्याची आहेत. असा विश्वास जोवर त्याला बसत नाही तोवर आपल्याला त्याचं मन राखण्यासाठी तो जो बोलेल ना ते आपल्याला करावं लागणार आहे. जर त्याची इच्छा आहे की त्याच्या मम्मी पप्पाची त्याला ॲनिव्हर्सरी करायची आहे, तर आपण त्याची ही इच्छा पूर्ण करायलाच हवी. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, पण हे मला पटत नाही आहे. कारण आपण आदित्यची इच्छा पूर्ण करण्यासाठी सावनीला जे वाटतंय ते आपण नाही करू शकत. आपण ही डोळ्यावरती झापडं नाही बांधून घेऊ शकत. कारण कसं आहे ना, सावनी जे काही वागते ते मला न कळणे इतपत मी काय मूर्ख नाही आहे. मला कळतं आहे तिचं वागणं. तिला काय हवं आहे ते आपण नाही देऊ शकत आणि त्यासाठी आपल्याला आदित्यचं सगळंच ऐकायची गरजसुद्धा नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणत असते की मला माहिती आहे ती तुमच्या आजूबाजूला सतत राहण्याचा प्रयत्न करते आणि कुठल्या बाईला आवडेल की कुठली तरी तिसरीच व्यक्ती आपल्या नवऱ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करते. तिचं वागणं बोलणं माझ्यासुद्धा लक्षात येतं. पण आपण हे कुणासाठी करतोय? फक्त आदित्यसाठी. कारण मला माहिती आहे आदित्यसाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात. आणि जर आदित्यला वाटते की त्याच्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी जर व्हायला हवी आहे, तर मला असं वाटतं आपण त्याच्या मन राखण्यासाठी हे सगळं करायला हवं आहे. आपण सावनीकडे दुर्लक्ष करूया ना. सावनीला जास्त महत्त्वाचं द्यायचं नाही. जोपर्यंत आदित्यचा विश्वास या घरातल्या माणसांवरती बसत नाही की हे घर माझं आहे, या घरातली माणसं माझी आहेत, तोपर्यंत आपल्याला त्याला असं सावरून घ्यावं लागणार आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही काही चुकीचं करणार नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही माझ्यासाठी तरी ह्या ॲनिव्हर्सरीला आता होकार द्यायचा आहे. तेव्हा इथे सागर म्हणतो, आता मी काय करू मला कळत नाही आहे. तुम्ही माझ्या मुलासाठी एवढं सगळं मला करायला सांगताय, त्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणू की एका दुसऱ्याच बाईबरोबर मला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला सांगताय म्हणून रागवू, तुमच्यावरती चिडचिड करू. तेव्हा इथे आता मुक्ता म्हणत असते, आता काही करू नका. आता फक्त ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करा. असं निदान तुम्ही दाखवा तरी. तेव्हा सागर म्हणतो, ठीक आहे, आता मी ऑफिसला चाललो आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, ऑफिसला जा, पण स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका. तर इथे सागरने मुक्तासाठी आता छान इयरिंग्स आणलेले असतात. तेव्हा तो आता मिहीरला ते इयरिंग्स दाखवतो. मिहीरलासुद्धा खूप जास्त इयरिंग्स आवडतात. तेव्हा इथे सागर म्हणतो, हे बघ तुझ्या वहिनीसाठी कसे आहेत हे कानातले. तेव्हा इथे मिहीरला खूप जास्त आश्चर्य वाटतं. मिहीर म्हणतो, काय हे तू वहिनीसाठी आणलेस? माझ्या मुक्ता वहिनीसाठी? तेव्हा इथे सागर म्हणतो, हो, अजून कुणासाठी आणणार? आणि काय रे मिहीर, अशा तुला किती वहिनी आहेत? तेव्हा माझ्या मुक्ता वहिनीसाठी म्हणतोयस? तेव्हा मिहीर म्हणत असतो, अरे दादूस, तुला कळतंय का तुझ्यामध्ये किती हा बदल झाला आहे ते? म्हणजे तू स्वतः कुणासाठी तरी न सांगता गिफ्ट आणलेस. तुला वहिनीला असं सरप्राईज गिफ्ट द्यायला वाटतंय, ही किती चांगली भावना आहे, तुला माहिती आहे का? नाहीतर तू एवढ्या वर्षांमध्ये कधी कुणासाठी गिफ्ट्स वगैरे आणलेस का? मिहीर म्हणतो, मला तर खूप जास्त आश्चर्य वाटते बाबा. तेव्हा इथे मिहीर हसायला लागतो. सागर म्हणतो, काय काय झालं तरी काय? काय एवढा हसतोयस? तेव्हा मिहीर म्हणतो, दादूस, मला आठवण आली. तुला माहिती आहे का, अरे तुझ्याच साखरपुड्यामध्ये तू अंगठी आणायला विसरला होतास आणि मग सईने जी तिच्या क्लासमध्ये बनवलेली अंगठी तू मुक्ता वहिनीला घातली होतीस. आणि मुक्ता वहिनी काय म्हणाली होती की सगळ्यात बेस्ट अंगठी जर काही असेल तर माझ्या सईने बनवलेली अंगठी आहे. आणि ती अजूनपर्यंत बिचारी मुक्ता वहिनी घालत होती. आणि आता तर काय, आता तू स्वतःहून न सांगता मुक्ता वहिनीसाठी असे सरप्राईज गिफ्ट आणतोयस. तुला माहिती आहे का तिला किती आनंद होणार आहे? तेव्हा सागर म्हणत असतो, अरे आता बायकोच तशी आहे म्हटल्यानंतर काय करणार? तुला माहिती आहे का, जेव्हापासून मुक्ता माझ्या आयुष्यात आली ना, माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं की माझ्यामध्ये एवढा बदल होईल. मला त्यांनी नात्यांची जाणीव करून दिली. आपल्या माणसांचं महत्त्व पटवून दिलं. आपल्या माणसांना दुःख होत असेल, कुठला त्रास होत असेल, तर आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सगळं मला त्यांनी समजावून सांगितलं. मला माझ्याच माणसांशी त्यांनी पुन्हा नव्याने ओळख करून दिली. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की एक म्हणतात ना की एक बाई आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपलं घर जोडूसुद्धा शकते आणि मोडूसुद्धा शकते. तर इथे मला माझ्या आयुष्यामध्ये त्याची प्रचिती आलेली आहे. मुक्ता माझ्या आयुष्यात आली आणि त्यांनी माझं आयुष्य बदलून टाकलं.
त्यांनी मला एक नवीन माणूससुद्धा बनवलं आणि माझ्या आयुष्यामध्ये आनंद भरला. माझ्या मुलांना, सईला आणि इथे आदित्यला माझ्या घरी खेचून घेऊन आल्या आणि आता पुन्हा मी त्यांच्याबरोबर पूर्वीसारखा राहतोय, त्यांचे लाड करतोय, त्यांना काय हवं नको ते बघतोय, त्यांच्या इथे आयुष्यासाठी मी झटतोय. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर मिहिरलासुद्धा मिहिकाची आठवण येते आणि तो इमोशनल होतो. त्यानंतर इथे आदित्य खूप जास्त खुश असतो, कारण त्याच्या मम्माची आणि पप्पाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार असते. तेव्हा इथे आता सावनी आपल्या मैत्रिणींनासुद्धा फोन करून इन्व्हाइट करत असते. तेव्हा सावनी म्हणते, अगं मग काय करणार, आदित्यचा हट्ट आहे, त्याच्यामुळे सागरची आणि माझी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होते, तुम्हालासुद्धा यायचं आहे. मला कुठलीही कारणं नको आहेत, मी तुमची वाट बघते, तुम्ही यायचं आहे म्हणजे यायचं आहे, असं आग्रहाचं आमंत्रण आता सावनी आपल्या मैत्रिणींना देत असते. तेव्हा आदित्य खुश असतो. आदित्य म्हणतो की मम्मा तू खरंच खूप सुंदर दिसतेस. तेव्हा सावनीला खूप आनंद होतो. त्यानंतर इथे आता मुक्ताने सईला तयार केलेली असते. तेव्हा सई म्हणत असते, मुक्ताई पण ही ॲनिव्हर्सरी आपण का सेलिब्रेट करतोय, याची काही गरज नाही आहे. तेव्हा इथे आता मुक्ता म्हणत असते की सई बाळा, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, आता पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायचे नाही. आजीबाईसारखी आपण हे सगळं कुणासाठी करतोय, आदित्य दादासाठी करतोय ना, त्यासाठी आता काही बोलायचं नाही. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार आणि त्यासाठी आपण तयार झालो की नाही. तेव्हा आता जा बरं, आमची सई मऊ किती गोड दिसते हे जाऊन सगळ्यांना बाहेर दाखव. तेव्हा इथे आता सईला तयार केल्यानंतर मुक्ता आता स्वतःसुद्धा तयार होत असते. तेवढ्यातच इथे इयरिंग घालायला जाणार तिथे सागर आलेला असतो आणि सागर म्हणतो, हे कसे आहेत. तर इथे आता कानातले बघून मुक्ता खूपच जास्त खुश होते, पण ती म्हणते, सागर अहो हे तर खूप महाग असतील ना. सागर म्हणतो, हो हे खूप म्हणजे खूप महाग आहेत, पण काय करणार, हे एका प्राइजलेस आणि खूपच जास्त इम्पॉर्टंट व्यक्तीसाठी मी आणलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, या कानातल्यांची किंमत तुमच्यासमोर आहे ना, शून्य आहे, शून्य. त्याच्यामुळे या कानातल्यांची किंमत होऊच शकत नाही, हे फक्त तुम्ही घालायचे आहेत. तेव्हा इथे आता सागर मुक्ताला ते कानातले घालायला सांगतो. मुक्ता ते कानातले घालते आणि खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा सागर म्हणतो, हे कानातले आणि तुम्ही दोघेही खूप जास्त सुंदर दिसताय. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, हो का. तेव्हा मुक्ता म्हणत असते, बरं ते सगळं ठीक आहे, आता तुम्हालासुद्धा तयार व्हायचं आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, आणि तुम्ही माझ्यासाठी कानातले आणलेत ना, त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा सागर म्हणतो, अच्छा आता तुम्ही मला थँक्यूसुद्धा म्हणणार आहात का. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, हो. तर इथे सागर आणि मुक्ता दोघेही एकमेकांबरोबर खूप जास्त खुश असतात. तर इथे सावनीने आपल्या मैत्रिणींनासुद्धा बोलावलेलं असतं. तर इथे आदित्य खूप जास्त खुश असतो, कारण त्याच्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार असते. तेव्हा इथे सजावटसुद्धा केलेली असते. सागर आता तयार होऊन बाहेर येतो. तेव्हा तो म्हणत असतो, हे काय, एवढं सगळं करायची काय गरज होती. आणि तो म्हणतो की ह्या सावनीने तिच्या मैत्रिणींना इथे कशासाठी बोलावलं आहे, काय गरज नव्हती त्याची, हिला कळत नाही का, हा तमाशा करायची काय गरज होती, हे सगळं आदित्यसाठी होतं. त्यानंतर सावनी आता सागरकडे येते आणि म्हणत असते की सागर, अरे बघ तू स्वतःकडे, म्हणजे जर तुला आधी कोणी बघितलं असतं ना, तर सागर कोळी कपड्यांच्या बाबतीतसुद्धा एवढा विचार करणारा असेल, तुझा ड्रेसिंग सेन्स इतका चांगला बनवू शकतो, या गोष्टीचा कोणी विचारच केला नव्हता. पण आता लुक एट यू, किती छान दिसतोयस तू, किती हँडसम दिसतोयस. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, आणि तू बघितलंस ना, आज आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होते. तेव्हा इथे सागर म्हणतो, काय गरज होती तुला तुझ्या मैत्रिणींना इथे बोलवायची, काय तमाशा भरला इथे. तेव्हा इथे आता सावनीची मैत्रीण येते आणि म्हणते, सागर अरे किती छान पार्टी ठेवली आहेस तू, तुमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी पार्टी, म्हणजे एवढी वर्ष झाली तरीसुद्धा तुम्ही दोघंजण एकत्र सेलिब्रेट करताय, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि छान सजावट केली आहे. तेव्हा इथे सागर आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तर इथे सावनीची मैत्रीण त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असते. तेव्हा सागर म्हणतो, हे काय करताय तुम्ही, तुम्ही बऱ्या आहात ना, डोक्यावरती पडलं आहे का, जे लग्नच नाही आहे, जे लग्न कधीच सुटलं आहे, तुम्ही त्याचं काय मला अभिनंदन करताय. तेव्हा सागर म्हणतो, तुमच्या लक्षात नसेल ना, तर मी तुम्हाला सांगतो आहे, माझं लग्न मुक्ताबरोबर झालं आहे. तेव्हा इथे मुक्ता आता गप्प करण्याचा प्रयत्न करत असते सागरला. त्यानंतर आता आदित्य जात असतो. तेव्हा सागर आदित्यजवळ जातो आणि म्हणत असतो की आदित्य तू खुश आहेस ना, हे सगळं तुझ्यासाठी आहे, तुला आनंद तर झाला आहे ना. तेव्हा आदित्य म्हणतो, हो पप्पा, मी खरंच खूप जास्त खुश आहे. तेव्हा इथे आता सागरने सगळ्यांना जाणीव करून दिलेली असते की हे सगळं आदित्यच्या आनंदासाठी आहे, बाकी काही नाही. त्यानंतर मुक्ता म्हणते, बरं चला आता आपल्याला केक कट करायचा आहे,
कारण का आपल्या घरातली व्यक्ती जी आपल्यापासून एवढा वर्ष दूर होती आणि आता ती पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद परत आलेला आहे आणि आता ती व्यक्ती आपल्या घरामध्ये पुन्हा परत आली आहे. मग सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं आहे ना. म्हणून आपण आता इथे केक कट करून सेलिब्रेशनसुद्धा करणार आहोत. तेव्हा इथे सावनी आपल्या मैत्रिणीला म्हणत असते, बघितलंस ना या घरातले लोक मला किती महत्त्व देतात ते. जरी मी एवढं वर्ष या घरापासून दूर होते तरीही माझं या घरातलं स्थान आणि महत्त्व काही कमी झालेलं नाही आहे. तेव्हा इथे सावनीसुद्धा आता जात असते केक कट करायला. तेवढ्यातच मुक्ता म्हणते की सावनी थांबा ना जरा. तेव्हा इथे आता सावनी म्हणते कशाला थांबायचं आहे. मुक्ता तू बघितलंस ना तुझ्याच घरामध्ये राहून मी सागरबरोबर माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करते आणि तू काय तू आदित्यसाठी डेकोरेशनसुद्धा केलंस आणि सगळी उत्तम तयारी केलीस त्यासाठी थँक्यू हां. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते सावनी थांबा ना. तेव्हा सावनी म्हणते कशाला. मुक्ता म्हणते कशाला म्हणजे काय तुम्हाला रिअलायझेशन नको का व्हायला. तेव्हा सावनी म्हणते कसलं रिअलायझेशन. तेव्हा मुक्ता म्हणते की सावनी अहो हे सेलिब्रेशन आम्ही ठेवलं आहे पण तुमच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन नाही आहे. तुम्ही जरा त्या केककडे बघितलं ना तर त्याच्यावरती लिहिलं आहे फॅमिली फॉर एव्हर. तर आम्ही आता आमच्या कुटुंबासाठी ही छोटीशी पार्टी ठेवलेली आहे कारण आदित्य आमच्या इथे परत आला आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा सावनी तुम्ही जे काही करायचा प्रयत्न करताय ना ते कधीच होणार नाही आहे. माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरायचं नाही कारण सागर आता फक्त माझे आहेत. माझं त्यांच्याबरोबर लग्न झालं आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. नाहीतर ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मी तुम्हाला इथे उचलून घेऊन आले ना माझ्या घरी त्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा नेऊन टाकायला मला काहीच वाटणार नाही. कारण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला त्रास देत आहे त्याच्यामुळे मी असं करूच शकते. तेव्हा मुक्ता म्हणते की नेहमी लक्षात ठेवायचं हे घर माझं आहे सागर फक्त माझे आहेत. त्यामुळे माझं कुटुंब मोडण्याचा प्रयत्न करायचा नाही त्याच्यामध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मी ते अजिबात सहन करणार नाही असं सुद्धा मुक्ता आता सावनीला म्हणते. त्यानंतर इथे सागर मुलांना केक भरवतो त्यांच्यासोबतच केक कट करतो. स्वाती आणि इंद्रा सावनीला पुढे येऊच देत नाही. त्याच्यानंतर सई आणि आदित्य एकमेकांना केक भरवतात. त्यानंतर सागर सावनीला पहिला केक भरवतो. आदित्यला छान वाटतं. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की सावनी तुला माहिती आहे मी तुला केक का भरवला कारण मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू यासाठी की बरं झालं तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस आणि थँक्यू यासाठी तू मला सोडून गेलीस म्हणून मुक्तासारखी चांगली बायको माझ्या आयुष्यामध्ये आली. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की कळलं ना तुला माझ्यासाठी कोण जास्त महत्त्वाचं आहे ते. तेव्हा सागर आता मुक्ताला आपल्याजवळ बोलावतो. तेव्हा मुक्ता म्हणत असते की सावनी बघितलंत ना तुम्ही आणि हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा हे कुटुंब आहे ना माझं आहे. तुम्ही या घरामध्ये फक्त आदित्यमुळे राहताय आणि आदित्यसाठी आम्ही तुम्हाला टॉलरेट करतो आहे त्याच्यामुळे गैरसमज करून घ्यायचा नाही. तेव्हा इथे मुक्ता म्हणते की जे आपलं आहे ना ते आपल्याजवळ येतंच. असं प्रेम आणि मान असा ओरबाडून मिळत नाही हो. जे आपलं आहे ते आपल्याला हक्काचं मिळतंच. तेव्हा इथे आता सागर मुक्ताला प्रेमाने आपल्याजवळ बोलावतो केक भरवतो आणि फोटोसुद्धा काढतो. त्यानंतर मुक्ता केक घेते आणि सावलीला म्हणते की हे घ्या तुम्हीसुद्धा आता हा केक खा कारण तुमच्यामुळे आदित्य या घरामध्ये आलेला आहे आणि त्याला आम्ही आमच्या या घरामध्ये रुळवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी या गोष्टीची जाणीव ठेवा की आता हे घर तुमचं राहिलेलं नाही आहे. तुम्ही या घरामध्ये एक आश्रित आहात कारण तुम्हाला राहायला घर नव्हतं म्हणून. पण म्हणून तुम्ही जर मला आणि माझ्या घरच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना तर मी तुम्हाला सोडणार नाही आणि माझ्या नवऱ्यापासून तर दूरच राहा. तुम्ही जे काही वागताय ते मला कळत नाही आहे अशातला भाग नाही. आणि मुक्ता आता इथे सावनीला केक भरवते. तेव्हा इथे सावनीसुद्धा तो केक खाते. त्यानंतर कोमल आता सगळ्यांचा सेल्फीसुद्धा काढते. तो सेल्फी बघून आदित्य आणि बाकीचे सगळे खूपच जास्त खुश होतात. तेव्हा इथे सावनी म्हणत असते मुक्ता तू हे जे काही करतेस तर तुला खूप जास्त आनंद होतो आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव आता बघ मी काय करते ते. आता आदित्यसाठी तुम्ही सगळं काही माझं ऐकाल हे मला माहितीच आहे म्हणून मी आता आदित्यचाच फायदा करून घेते आणि तुम्हाला सगळ्यांना तुमची लायकी दाखवते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आदित्य म्हणत असतो की माझ्या मम्माचं गिफ्ट कुठे आहे. तुम्ही माझ्या मम्मासाठी मुद्दामून गिफ्ट नाही आणलं का असं आदित्य मुक्ताला विचारतो. आणि आदित्य म्हणतो की पप्पा आज तुमच्या आणि मम्माची ॲनिव्हर्सरी होती ना
तुम्ही तरी मम्मासाठी गिफ्ट आणायचं, तुम्हीसुद्धा नाही आणलंत का? मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तर हे सावनीने आता मुद्दामून केलेलं असतं. त्यामुळे ते सागरला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं.